गडचिरोलीतील आष्टी मुलचेरा मार्गावरील रेगेव्हावी नाल्यातून कार नेत असताना दोघे जण वाहून जाऊ लागले। पाण्याचा अंदाज न आल्यानं कारसह दोघे जण वाहू लागले। यावेळी त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी एका झाडाचा आधार घेतला। दोघे जण एका झाडाला लटकून राहिले। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत। सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। गडचिरोलीतील पुरात दोघे जण अडकलेत। प्रशासनाकडून तातडीने बचाव कार्य केले जाते। पावसाला सुरुवात झालेली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार मुसंडी मारलेली आहे। 2 महिन्यापासून पाणी दंडी मारलेला होता, मात्र कालपासून पाण्याला जोरदार सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता आष्टी मुलचेरा मार्गावर एक कार या नाल्यावर वाहून गेल्याची माहिती मिळाली। त्यानंतर आष्टी पोलीस स्टेशन, महसूल विभाग व वन विभागाच्या वतीने या ठिकाणी त्यांना काढण्याचं काम चालू आहे। आपण बघू शकता या ठिकाणी जे व्यक्ती होते लटकलेले ते गाडी सहित त्या ठिकाणी लटकलेले आहेत आणि त्यांना महसूल विभाग, पोलीस विभाग आणि वन विभागाच्या संयुक्त कारवाईतून त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे। आणि प्रशासन नेहमी त्यांना सांगत असतो, नागरिकांना आव्हान देत असतो की कोणीही नाल्यावरून पाणी वाहत असताना जाऊ नये किंवा गाडी टाकू नये। मात्र जोर जबरदस्तीने टाकल्यानंतर काय होते हे आपण आज पाहू शकता। या ठिकाणी यांनी जोर जबरदस्तीने गाडी टाकल्यामुळे गाडी ही वाहून गेली। चांगलं झालं की ते झाडाला लटकली आणि वन विभाग, महसूल विभाग, पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना काढण्यात आज यश आलेलं आहे। ते जिवंतपणे सुखरूप या ठिकाणी बाहेर निघालेले आहेत। गणेश शिंगाडे, साम टीव्ही, गडचिरोली, मुलचेरा।